बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळी आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला, लाडक्या यूट्यूब प्रबोधन माध्यमाला शिवसेना एक वादळला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, कळकळीची विनंती. काल निखिल वागळेंचं एक विश्लेषण माझ्या पाहण्यामध्ये आलं. एक लाईव्ह म्हणू शकता, त्यांचं लाईव्ह असतं. विशेषतः ते लाईव्ह माझ्या पाहण्यामध्ये आलं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांकडनं काही मेसेजेस मला येत होते, विशेषतः या लाईव्ह बद्दलचे, की निखिल वागळे सरांनी काहीतरी एक वेगळा मेसेज द्यायचा, एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण जरा ते लाईव्ह पाहावं. त्यामुळे कुतूहलाने मी ते लाईव्ह पूर्ण 25 मिनिटं पूर्ण ऐकलेलं आहे. आणि या लाईव्ह मध्ये जे जे मुद्दे निखिल वागळेंनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांच्या अनुषंगाने पुढची 10 मिनिटे आपण चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी शिवसैनिकांनो, निखिल वागळे एक पत्रकार आहेत. आपल्या पद्धतीने आपलं आकलन, आपलं विश्लेषण ते मांडायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे निखिल वागळे असो किंवा कोणतेही पत्रकार असो, त्यांना ज्या प्रकारे तो विषय समजत असतो किंवा त्यांना ज्या प्रकारे त्या विषयाचं आकलन होत असतं त्या प्रकारे ते आपापले विषय मांडत असतात. प्रत्येकाला आपापलं एक स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो विषय समजून घेऊन, मग तो कुठल्याही पक्षाबद्दलचा का असेना, आपल्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करून ते तुम्हा सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता निखिल वागळेंच्या कालच्या संबंध 25 मिनिटाच्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक दाखले द्यायचा प्रयत्न केलेला आहे की कशावरून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाटतायत. खरं तर निखिल वागळे हे एकमेव नव्हे, त्याच्याही अगोदर जवळपास 2 ते 3 दिवसांपासून मी पाहतोय महाराष्ट्रभरामध्ये अनेक मराठी मीडियांवर, अगदी सोशल मीडियांवर सुद्धा असेल, अशा प्रकारचं एक पेव फुटलेलं आहे. आपापला टीआरपी वाढवून घ्यायचा आहे की काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकमेकांच्या जवळ येत आहेत अशा प्रकारचं एक विश्लेषण करण्याचा प्रत्येक मीडिया प्रयत्न करत आहे. आता ह्याला काय काय दाखले दिलेत, विशेषतः निखिल वागळेंच्या त्या विश्लेषणाचा आधार घेऊन मी सांगतो. दाखले असे दाखवलेत की 3 वेळा शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांना 3 वेळा, म्हणजे हे विरोधी पक्षाचे असल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांनी त्यांना 3 वेळा भेट दिलेली आहे. त्यांची भेटीला त्यांना वेळ दिलेला आहे. हा पहिला दाखला. त्यानंतर सामनात झालेलं कौतुक, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं गडचिरोलीच्या बाबतचं असेल, नक्षलींच्या बाबतचं असेल, त्या कामगिरीबाबतचं असेल, किंवा मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव किंवा उद्धव साहेबांचे स्वीय सहाय्यक यांचं, म्हणजे यांची सध्याची येणारी ट्विट्स ते पाहता, म्हणजे अमित शहाचा वाढदिवस असेल किंवा कराडला झालेल्या अटकेनंतरचं कौतुक असेल, अशा प्रकारचे हे दाखले देऊन त्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे जवळ येतोय आणि त्यालाच एक आधार दिला गेला देवेंद्र फडणवीसांचा काल परवा झालेला इंटरव्ह्यू, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी असे उद्गार काढलेले आहेत की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र आहेत, अशा प्रकारचं त्यांचं एक स्टेटमेंट. आणि त्यानंतर राजकारणामध्ये काहीही शक्य होऊ शकतं, कुठलीही शक्यता राजकारणामध्ये सध्याच्या घडीला नाकारता येत नाहीत, अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचं एक सूचक वक्तव्य. आता लक्षात घ्या, पत्रकार आपल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने तो विषय मांडणार, पण राजकारण काय सांगतंय ह्या सगळ्यामध्ये, यांच्या विश्लेषणासाठी म्हणून राजकीय पक्ष आपण चालवत नसतो किंवा ह्यांच्या विश्लेषणाचा एक भाग व्हावं म्हणून आपण आपल्या भूमिका ठरवत नसतो, म्हणजे कुठल्याही पत्रकारांच्या असो. तर लक्षात घ्या, सध्याची राजकीय सूझबूझ काय सांगते, सध्याची राजकीय गणित काय सांगतात. शिवसेना बघा, मी माझ्या कालच्या विश्लेषणामध्ये एक विषय मांडला होता बुद्धिबळाच्या खेळाचा. बुद्धिबळाच्या खेळामध्ये वेळ प्रसंगी तुम्हाला पुढे नेलेल्या सोंगट्या या 2-3 पावलं मागे आणून पुन्हा ठेवाव्या लागतात. त्या वेळेचं गांभीर्य ओळखून, तत्कालीन परिस्थिती ओळखून, त्यानंतर 4-5-6 डाव खेळल्यानंतरचे, म्हणजे चाली खेळल्यानंतरचा रिझल्ट काय असू शकतो, किंवा भविष्यात सोडूनच द्या, अगदी 2 ते 3 चालींनंतर तुमचा प्रतिस्पर्धी काय चाल खेळू शकतो ह्याचा अंदाज घेतल्यानंतरची चाल तुम्हाला आधीच ओळखायची असते, मग त्या चाली खेळायच्या असतात.
पुढे गेलेली सोंगटी तुमची तुम्हाला पुन्हा मारून त्याला मागे आणावी लागते, किंवा एखाद्याचा खात्मा करून पुन्हा तिला मागे पण आणून ठेवावं लागतं. प्रत्येक वेळीच पुढे जाऊन बसणं हा बुद्धिबळाच्या खेळाचा कुठेही नियम नाही, त्याला आत्मघात म्हणतात. बुद्धिबळाच्याच खेळाचे नियम जर राजकारणात लावावे लागले तर काही तिरक्या चाली देखील चालवाव्या लागतील, किंवा काही चाली उलट्या देखील चालवाव्या लागू शकतात. 2 पावलं प्रसंगी मागे येऊन आपल्या शत्रूचा खात्मा हा सगळ्यात पहिला झाला पाहिजे. वेळ प्रसंगी तह करून, आणि ज्या वेळेस आपली परिस्थिती पुनश्च प्रस्थापित होईल त्यावेळेस, म्हणजे सध्याच्या घडीला जर मला लढाईची परिस्थिती वाटत नसेल तर त्या ठिकाणी मी तह करावा, पण सध्याच्या परिस्थितीला होत असलेली पडझड कुठेतरी थांबवून ठेवावी. आणि त्यानंतर माझी ज्या वेळेस वेळ येईल, राजकारणामध्ये वेळेला हे फार महत्व असतं, ज्यावेळेस माझी वेळ येईल त्या माझ्या आलेल्या वेळेवर मी योग्य तो निर्णय घेऊन समोरच्याचा खात्मा करेल. अशा प्रकारे सध्याच्या घडीला शिवसेनेचा सगळ्यात मोठा शत्रू हा शिंदे टोळी आहे. या शिंदे टोळीची आता त्याचा अर्धा खात्मा झालेला आहे. ज्यावेळेस त्यांचं हे पद गेलेलं आहे ना, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद, अर्धा खात्मा तिथेच झालेला आहे. कुठे एकनाथ शिंदे, कुठे एकनाथ शिंदे टोळी? सध्या फक्त आमदारक्या घेऊन शांत पडून राहिलेले आहेत, पण एकनाथ शिंदेची कुठेही बातमी येत नाही की आज शिंदे याव, आज शिंदे त्याव, आज शिंदेंनी हेलिकॉप्टर उडवलं, आज शिंदेंनी जमीन नांगरली, आज शिंदेंनी 4 झाडं लावली, आज शिंदेंना ताप आला. अशा अनेक फालतूच्या बातम्या येत होत्या मधल्या काळामध्ये. एक बातमी आता येत नाही. कुठे एकनाथ, कुठे आहेत? तुम्हाला आठवतो ना तो डायलॉग दिघे साहेबांच्या चित्रपटामध्ये, एकनाथ कुठे, हा असा डायलॉग होता. आताही तो डायलॉग विचारायची गरज आहे. एकनाथ कुठे? कुठेही नाही. हा माझा विषय नाही खरं तर, पण बघा सध्याची परिस्थिती काय सांगते. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण पाहिलं असाल, शिवसेनेचा निर्णय झालेला आहे. आपण एकट्याच्या जीवावर, स्वबळावर मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या इतर सगळ्या महानगरपालिका असो, आपण आपल्या बळावर जाणार आहोत. याचं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या. कार्यकर्त्यांना वगैरे संधी हा एक महत्वाचा भाग आहेच, पण आत्ताच्या घडीला शिवसेना ज्यावेळेस स्वबळावर जाईल, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष 100% शिंदे टोळीशी, अजित पवार गटाशी, महापालिकांसाठी आपली युती तोडेल. ज्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना स्वतंत्र लढेल त्यावेळेस शिंदे टोळी, अजित पवार गट आणि भाजपा सुद्धा स्वबळावर लढणार. ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे ज्यावेळेस वेगळे लढतील त्यावेळेस शिंदे टोळीची खरी ताकद लक्षात येणार आहे. शिवसेना आपली ताकद तर आजमावतेच आहे. बरं, शिवसेनेने आज काही पहिल्यांदा स्वबळावर निवडणुका लढलेल्या आहेत अशातला भाग नाही. 2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने किंवा महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढलेल्या आहेत. भले आपण त्यावेळेस सरकारचा भाग होतो, पण आज शिंदे टोळीने स्वतंत्र निवडणूक लढल्यानंतर शिंदे टोळीची परिस्थिती काय आहे हे सगळ्यात पहिलं जाणून घेण्याचा हा खरा मौका आहे असं मला वाटतं. विधानसभेत खरं तर आपण म्हणतो, मला निखिल वागळेंचं ते आणखी एक स्टेटमेंट होतं, मी आहे असं त्यांचं ते लिहून घेतलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मात दिलेली आहे, हे मान्य करावं लागेल. कोण म्हणतंय हे? निखिल वागळे म्हणतायत की त्यांना मात दिलेली आहे आणि जवळपास 56 आमदार, म्हणजे 20 आमदार उद्धव साहेबांनी निवडून आणले तर 56 आमदार हे एकनाथ शिंदेंनी निवडून आणले. हे अशा प्रकारे त्यांनी एक वक्तव्य केलं. मी याच्याशी अजिबात सहमत नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंनी जर एकट्याच्या बळावर, लक्षात घ्या, शिवसेनेचं मतदान किंवा शिवसेनेचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला होतो, हे शिवसेनेलाही माहिती आहे, काँग्रेसलाही माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे. पण शिवसेनेला त्याचं, ज्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार मैदानामध्ये असतात त्यावेळेस शिवसेनेला त्याचा परतावा मिळत नाही. आणि त्याचसाठी कदाचित हे पहिला आपला योग्य निर्णय असू शकतो स्वबळावर जाण्याचा. कारण अपक्ष उभे करणं हे आपण तेव्हाही पाहिलं, भाजपाच्या काळात आणि काँग्रेसच्या काळातही पाहिलं, अपक्षांना बळ भरणं. पण शिवसेनेचे हे जे 20 आमदार आहेत त्यातले जवळपास 10 आमदार मुंबईतनं आहेत. मुंबईमध्ये शिवसेना कालही मजबूत होती, आजही आणि भविष्यातही मजबूत राहणार आहे. तुम्ही पाहिलं असाल, या 20 आमदारांपैकी 10 आमदार शिवसेनेचे मुंबईतले आणि एकनाथ शिंदेचे 56 आमदार, या 56 आमदारांपैकी त्यात जवळपास 10 आमदार तर भारतीय जनता पक्षातून आलेले आहेत. भाजपाचं योगदान जर काढलं तर शिंदे टोळीचे किती आमदार खऱ्या अर्थाने निवडून आले असते? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
शिंदे गटाने आपल्या बेडकुळ्या ज्या फुगवल्या, आपल्या दंडाच्या बेडकुळ्या ज्या फुगवल्या, त्या भाजपाच्या जीवावर. मला निखिल वागळेंना खरं तर इथे करेक्ट करावं असं वाटतं की हा जो विजय आहे हा भाजपाचा विजय आहे, हा शिंदे टोळीचा विजय नाही. ज्यावेळेस स्वतःच्या जीवावर वेगळे लढले असते आणि मग असे 56 आमदार आणले असते तर छाती 56 केली करून फिरले असते. पण आजही त्यांच्या तोंडावर, कारण स्वतः शिंदे टोळीच्या कित्येक आमदारांना हेच माहिती नाही पडलं की बाप रे, एवढं मोठं मतदान आम्हाला झालं कसं. 1,84,000चं मतदान घेणारा प्रताप सरनाईक असेल किंवा 421 मतांवर मागच्या वेळेस निवडून आलेला मामा लांडे बघा, आणि यावेळेस 21,000चं मताधिक्य. हा जो काही आहे ना, हा सगळा काही झोल झपाटा, जे काही तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण हा सारा भाजपाचा आहे, एकनाथ शिंदेचा नाही. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हे यश हे भाजपाचं यश आहे. मग ईव्हीएमचं असो, कशाचंही असो, पण या सगळ्याचं श्रेय हे भाजपाला जातं. भाजपाशिवाय ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका शिंदे गट स्वतःच्या जीवावर लढेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळेल की शिंदे गटाची खरी, तो शब्द मी वापरणार नाही, पण खरी किंमत काय आहे, खरी परिस्थिती काय आहे, तळागाळात शिंदे गट कुठे आहे. आज इकडून कार्यकर्ते चोर, तिकडून कार्यकर्ते चोर, तिकडून कार्यकर्ते चोर. हा जो कार्यक्रम लावलाय त्यांनी, हा कार्यक्रम याचसाठी आहे कारण मुंबई महानगरपालिकेत काय टेमका मिळवतात माहितीये तुम्हाला. आमच्याकडे जवळपास 85 आजी माजी नगरसेवक आलेले आहेत. 85 आजी माजी नगरसेवक म्हणजे काही काँग्रेसचे चोरलेले आहेत. बरं, हे सारेचे सारे काही 2004चे नगरसेवक असतील, काही 2009चे असतील, अशा प्रकारचे नगरसेवकही आहेत. आणि शिवसेनेतनं जवळपास 30-40 नगरसेवक. आता तेवढे खोक्यांची वजनं फार आहे त्यांच्याकडे. पण विचार करा, या सगळ्याच्या जीवावर तरीही या सगळ्याच्या जीवावर हा शिंदे गट किती मजल मारतोय हे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकात कळेल. भारतीय जनता पक्ष जर शिवसेना स्वबळावर गेली तर शिंदे गटासोबत युती करणार नाही, ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. पाहूयात ना किती ह्यांना यश त्यावेळेस येत आहे आणि मग कळेल ना खरी शिवसेना कोण आणि काय. लक्षात घ्या, मला एक तुम्हाला प्रसंग सांगतो. 2019 मध्ये लोकसभेला शिवसेनेचे 3 खासदार होते. आता जवळपास 2024च्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 4 खासदार झाले. म्हणजे 3 तर निवडून आलेच, पण 4था खासदार 47 मतांनी पडला. त्याला मी पराभूत पुन्हा सांगतो, मी मानत नाही. वायकरांचा विजय हा विजय मी मानत नाही. शिवसेनेचे 3चे 4 खासदार झाले. जवळपास शिवसेनेला 2014 मध्ये, मला वाटतं 2019 मध्ये शिवसेनेचे 14 आमदार होते आणि शिवसेनेचे 2024 मध्ये 10 आमदार निवडून पुन्हा आलेले आहेत. आता लक्षात घ्या, काही आमदार आपले थोड्याफार प्रकारे पडले ते सोडून द्या, पण 10 आमदार आजही शिवसेनेचे मुंबईमध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक मतदारसंघांमध्ये आजही शिवसेनेचे नगरसेवक म्हणजे जे विद्यमान होते, आता 2017 पासून 2022 पासून महानगरपालिका टर्म झालेली आहे, कार्यकाळ संपलाय, पण आजही मुंबई महानगरपालिकेचे जवळपास 60च्या आसपास विद्यमान नगरसेवक शिवसेनेमध्ये आहे असे घट्ट आहेत. आणि त्याच सोबत जिथे काही नगरसेवक शिंदे टोळीमध्ये पळून गेलेले आहेत त्या जागी दुसऱ्या क्रमांकाची फळी, जी उमदी म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, त्याला मातब्बर म्हणू शकता, ती फळी पुन्हा वर आलेली आहे. त्यामुळे शिवसेना हा स्वबळाचा नारा देणार आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना. आणि हे स्थानिक पातळीच्या निवडणुका असतात, तिथे आपल्या कार्यकर्त्यांना बळ भरणं हे तितकंच गरजेचं आहे. शिवसेनेची ताकद मुंबईमध्ये प्रचंड आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका, आणि निखिल वागळेंचं आणखी एक वाक्य मला थोडं खटकलं. काय म्हणतायत की आर्थिक नाड्या किंवा आर्थिक गणित मुंबई महानगरपालिकेशी शिवसेनेची संबंधित आहेत. तसं नाही. शिवसेनेचं राज्य मुंबई पालिकेवर असावं ही महाराष्ट्राची सध्याची गरज आहे. लक्षात घ्या, शिवसेनेचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर डौलाने फडकत राहावा ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही गरजेची गोष्ट झालेली आहे. जर मुंबई महानगरपालिकेवरून शिवसेनेचा भगवा उतरला तर इथे काय काय घडणार आहे हे मला तुम्हाला आता पुन्हा सांगायची गरज नाही. गेल्या 2 महिन्यापासून आपण याचे इत्थंभूत नमुने पाहिलेले आहेत आणि अनुभव घेतलेले आहेत. अनेक गोष्टी आहेत. निखिल वागळेंचं हे विश्लेषण त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरी केलं असलं, बाळासाहेबांच्या स्मारकाचं उद्घाटनाच्या वेळेस
उद्धव साहेबांचं ते स्टेटमेंट त्यांनी हेरलं की 2026 मध्ये ज्यावेळेस या स्मारकाचं उद्घाटन होईल त्यावेळेस तत्कालीन जे पंतप्रधान असतील ते याचं येऊन उद्घाटन करतील. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं नरेंद्र मोदीच याचं उद्घाटन करतील, असं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कुठेही सांगितलं नाही. जे कोणी त्यावेळेसचे पंतप्रधान असतील, जे कोणी ते याचं उद्घाटन करतील. याचा अर्थ शिवसेना भाजपच्या जवळ जाऊ लागली आहे की असं नाही. बरेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे आणि वरिष्ठ पातळीवर तुम्ही पाहाल तर मोदी असतील, शहा असतील, यांचे जे काही संबंध असतील ते काही आजचे नाहीयेत, ते जवळपास गेल्या 20-25 वर्षांपासूनचे आहेत. त्यांच्यामध्ये या स्मारकाच्या उद्घाटनाला घेऊन काय बोलणं असेल हे आपण आज प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे निखिल वाघेंनी केलेलं हे एक म्हणजे सध्या तरी मला त्या विधानाला कुठलाही आधार दिसत नाही, एवढंच मी सध्या इथे बोलू शकतो. फडणवीसांची तारीफ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या वेळेसचं एक राजकारण तुम्ही म्हणू शकता, त्या वेळेसचं एक राजकारण असू शकतं. त्यावेळेस त्यांना वाटलं असू शकतं की झालेलं जे काम आहे नक्षलींच्या बाबतीतलं असेल किंवा कशाच्याही बाबतीतलं असेल तर चांगलं असेल, कारण सामनाने प्रत्येक वेळी आपल्या स्वतंत्र भूमिका ह्या जपलेल्या आहेत. म्हणजे सत्तेत राहून सुद्धा सामनाने विरोधकांचं काम केलेलं आहे आणि विरोधात राहून देखील सत्ताधाऱ्यांची तारीफ देखील केलेली आहे. सामनाच्या ह्या काही भूमिका आजच्या नव्या नाहीत आणि आपण ह्या अनेकदा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे याचं मला कुठेही काही नवल वाटत नाही. पण जे महत्वाचं आहे, शिंदे गटाला गाडण्यासाठी, मी पुन्हा सांगतो, शिंदे गटाला गाडण्यासाठी, शिंदे गटाला संपवण्यासाठी, त्याचं अस्तित्व संपवण्यासाठी राजकारणामध्ये जे जे काही गरजेचं असेल, माझं मी वैयक्तिक मत इथे तुम्हा सर्वांच्या समोर व्यक्त करतो. सध्या जर ही तहाची परिस्थिती आहे, याला जर तुम्ही तह मानत असाल तर हा तह का असेना, हा तह करावा आणि या सगळ्या परिस्थितीतून शिवसेनेला बाहेर घेऊन येऊन वेळ प्रसंगी ज्यावेळेस पुनश्च जैसे ते परिस्थिती येईल त्यावेळेस शत्रूशी 2 हात करता येऊ शकतो. पण ही जर तहाची परिस्थिती असेल तर तहाच्या परिस्थितीत युद्ध थांबवणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि यात देखील नेतृत्व कौशल्य असतं. तुम्हाला किती पटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. पण शिवसैनिकांनो, आपली शिवसेना, तुमची माझी माय शिवसेना, या शिंदे टोळीपायी किंवा ह्या शिंदे टोळीकडनं अशा प्रकारे बदनाम होऊ न देणं हे तुमचं माझं सध्याचं प्रथम कर्तव्य आहे. कारण शिवसेना आंदण घातली जाते, कुणाच्या तरी पायावर अशी सोडली जाते, वाहिली जाते शिवसेना. ते करणं, वेळ प्रसंगी तह करणं म्हणजे मी छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारा शिवसैनिक आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला लढणं शिकवलंय, तह करणं शिकवलंय. छत्रपती शिवरायांनी जनतेचं, रयतेचं रक्षण करणं शिकवलंय, इज्जत करणं शिकवलंय. त्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्या विचारांवरून सध्या हेच दिसतं. परिस्थिती जर तहाची असेल, तह करावा. वेगळ्याने लढणं याचा अर्थ इंडिया आघाडी, महाविकास आघाडी तुटणं असं नाही होत. आपापल्या पद्धतीने आपापल्या कार्यकर्त्यांना न्याय देणं हे देखील पक्षप्रमुखांचं कर्तव्य असतं. अशाच प्रकारचा हा निर्णय मला इथे दिसतो. शिवसेना जितकी एकट्याने जाईल तितकी शिवसेना घवघवीत यश संपादन करेल, हे देखील तितकंच सत्य आहे. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पण ह्या सगळ्या विषयाकडे मला सगळं पॉझिटिव्ह दिसतं, मला कुठेही निगेटिव्ह दिसत नाही की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काही चर्चा होत असेल किंवा देवेंद्र फडणवीसांकडनं काही पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील किंवा उद्धव साहेबांकडनं काही पॉझिटिव्ह वक्तव्य येत असतील. मला याच्यात काही निगेटिव्ह सध्या तरी दिसत नाही. जे काही असेल तुम्हा सर्वांसमोर नक्कीच व्यक्त करेल. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.